हे पहा, गाड्यावर मिळते तशी एकदम कुरकुरीत खमंग मुगाची भजी तयार झालेली आहे। बाहेरून अगदी कुरकुरीत आणि चवीला तर एक नंबर लागते। एक घास घेतला तर तोंडाला नुसतं पाणी सुटतं। नमस्कार, मी कविताच टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण गाड्यावर ठेल्यावर मिळतात ना तशी एकदम कुरकुरीत मुगाची भजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। मुगाची भजी म्हणजे चहाबरोबर खायला एकदम मस्त कुरकुरीत स्नॅक्स, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा। आपण बरेचदा भजी कुरकुरीत व्हावी म्हणून यात सोडा किंवा तांदळाचे पीठ घालतो, पण आज मी एक खास ट्रिक वापरून सोडा आणि तांदळाचे पीठ न घालता ही भजी एकदम कुरकुरीत बनवणार आहे। या व्हिडिओमध्ये कुरकुरीतपणाची 30 खास ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। भजी बरोबर मी हिरव्या मिरच्या पण तळणार आहे, त्यामुळे चव अजूनच खमंग होते आणि ही गरमागरम भजी पुदिन्याच्या चटणी बरोबर आणि वाफाळलेल्या चहा बरोबर खायला तर एक नंबर लागते। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी व सोपी आहे। भरपूर टिप्ससह संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। चला तर मग ही कुरकुरीत मुगाची भजी कशी बनवायची ते पाहूया। त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक वाटी, या वाटीने बघा एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि ही 4 तास भिजून घेतलेली आहे मुगाची डाळ। इथं जाडा भरडस मी जिरे आणि धणे आहे ना अगदी जाडेच कुटून घेतलेले आहे, खलबत्त्यामध्ये कुटून घेतले। ओवा, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची आणि हिंग। मुगाची डाळ ना मी इथं चाळणीमध्ये पाणी नितळून घेतलेलं आहे बघा त्याचं। आपण आता मिक्सरमध्ये हे वाटायला टाकते आणि यातच वाटताना ना मी मिरची, आलं, लसूण सर्व याच्यामध्येच वाटून घेते। मला 2 बॅच मध्ये वाटावं लागेल, आपली जास्त आहे थोडी मुगाची डाळ। ही मुगाची डाळ आहे ना एकदम बारीक नाही वाटायची, थोडीशी आपल्याला रवाळ जाडसरच वाटायची आहे। हे पहा, आपली डाळ ना मी अशी रवाळच वाटून घेतलेली आहे, एकदम बारीक नाही केलेली आहे आणि वाटताना अगदी 1 चमचाभरच पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी पण नाही घातलेलं आहे। याच प्रकारे मी दुसरी पण डाळ अशीच वाटून घेते। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। डाळ पहा आपली छान आता वाटून झालेली आहे। आता आपण ना ही डाळ ना चांगली अशी फेटून घेणार आहोत। फेटून काबर घ्यायची आपल्याला की हलकी करायची आहे। यामध्ये ना मी तांदळाचं पीठ पण नाही वापरलेलं आहे आणि सोडा पण नाही वापरणार आहे, त्याच्यामुळे ही 5 ते 6 मिनिटं ना डाळ चांगली फेटून आपल्याला हलकी करून घ्यायची अशी। हे पहा आपली डाळ मस्त मी फेटलेली आहे। फेटून बघा दिसते कलर बदलला, अगदी पांढरा कलर झालेला आहे। 5 ते 6 मिनिटं छान फेटलेली आहे। जर तुम्हाला ही डाळ अशी फेटायची नसेल तर तुम्ही यामध्ये ना थोडासा सोडा घातला तरी चालेल, मग फेटायची गरज नाहीये। पण माझ्या मते तुम्ही फेटून घेतलेली चांगली आहे। अशी थोडीशी मेहनत आहे त्याच्यामध्ये। याच्यामध्ये ना मी धना जिरा कुटलेला आहे ना ते घालते, कढीपत्ता, हिंग, मीठ आणि हा ओवा आहे ना, ओवा जरासा हातामध्ये असं चोळून घालते म्हणजे त्याचा स्वाद छान लागेल। याचा कलर थोडासा पांढरा झाला आहे तर मी यामध्ये ना थोडीशी हळद पण घालते आणि कोथिंबीर। पूर्ण मिश्रण आहे ना आपण छान एकजीव करून घेऊया। आपण डाळ इतकी छान फेटली आहे ना त्याचे भजे मस्त अगदी कुरकुरीत होईल, छान मस्त बनेल। आता आपण याची भजी करूया। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता हा गॅस मी मीडियम करते आणि मीडियम गॅसवरच आपल्याला आता भजी तळायची आहे। तुम्ही भजी चमच्याने पण टाकू शकतात, हाताने पण टाकू शकतात, छोटी मोठी कशी पाहिजे तुम्हाला साईजनी। पण मुगाची भजी ना जास्त मोठी नसते तर छोटीच चांगली वाटतात। आता आपण मीडियम गॅसवरच ही भजी तळून घेऊया। हे पहा आपली मस्त खरपूस तळून झालेली आहे बघा, तर हे काढून घेऊ।
मस्त हलकी झालेली आहे बघा. आवाज पण इतका छान येतो याचा. त्याच प्रकारे आपण ती बाकीची पण भजी तळून घेऊया. खाण्यासाठी आपण मिरच्या पण तळून घेऊया. आणि मिरच्यांना ना मी मधनं एक चीर मारून घेतलेली आहे, नाहीतर मग तसेच टाकले ना तर मिरच्या आपल्या तोंडावर उडू शकतात. तर त्याला मधनं एक चीर पाडा तुम्ही मिरचीला. मस्त मिरची पण फ्राय झालेली आहे बघा आपली. आणि याच्यावर थोडं मीठ पण टाका. हे पहा आपली मस्त भजी तळून झालेली आहे. कुरकुरीत तर इतकी झाली आहे बघा, अगदी बघा. हे पहा आपली भजी इतकी छान मस्त कुरकुरीत झालेली आहे. वरनं एकदम क्रिस्पी आणि आतनं बघा एकदम सॉफ्ट झालेली आहे. कलर पण बघा किती सुरेख आलेला आहे. मस्त झाली आहे भजी, अगदी चवीला अगदी सुंदर झालेली आहे. हे पहा आपली मस्त कुरकुरीत मुगाची भजी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही कांदा देखील घालू शकतात. ही भजी पुदिन्याच्या चटणीबरोबर खूप छान लागते. याबरोबर खाण्यासाठी मी वडापावची लाल चटणी पण बनवलेली आहे. तर तुम्ही ही कुरकुरीत भजी नक्की घरी करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.